दर्शक हो नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 26 सप्टेंबर हा जागतिक संतती नियमन दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगानं आपण आपल्या कार्यक्रमाचा विषय घेतलेला आहे संतती नियमन, जागरूकता आणि काळजी. दर्शक हो, या विषयावर आपल्या भारत देशात अजूनही मोकळेपणानं बोलल्या जात नाही. त्याचा परिणाम स्त्रीच्या आरोग्यावर आणि पर्यायानं कुटुंब कल्याणावर दिसून येतो. आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या चर्चेतून मिळवणार आहोत आणि विषय आहेच माहीत आपल्याला, तो म्हणजे संतती नियमन, जागरूकता आणि काळजी. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत प्रसूती व स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर यामिनी काळे. स्वागत करूया त्यांचं. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत. डॉक्टर, 26 सप्टेंबर जागतिक संतती नियमन दिवस म्हणून साजरा केला जातो. तर थोडं या दिवसाचा इतिहास आपण जाणून घेऊया ना. ही संकल्पना केव्हा आणि कशी सुरू झाली? 26 सप्टेंबर दरवर्षी वर्ल्ड कॉन्ट्रासेप्शन डे म्हणून साजरा केला जातो. सन 2007 मध्ये 10 आंतरराष्ट्रीय कुटुंब नियोजन संस्था एकत्र आल्या. त्यांनी हा विषय घेतला, गर्भनिरोधन, कुटुंब नियोजन आणि लैंगिक अधिकार. ह्या तिन्ही गोष्टींचा अवेअरनेस म्हणजे जागरूकता कशी आपण पसरू शकतो ह्याच्यासाठी हा दिवस सुरू झाला आणि त्याच्यानंतर जगभर दरवर्षी साजरा केला जातो. बरं, याचा उद्देश काय सांगता येतील? ह्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक प्रेग्नन्सी म्हणजे प्रत्येक गर्भधारणा ही एक हवीशी प्रेग्नन्सी पाहिजे, वॉन्टेड प्रेग्नन्सी. कुठलीही प्रेग्नन्सी नकोय अशी प्रेग्नन्सी नाही पाहिजे. प्रत्येक प्रेग्नन्सी बाय चॉईस, नॉट बाय चान्स, हा त्यांचा मेन थीम होती पहिल्या वर्षी. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी एक एक थीम वरती हा साजरा केला जातो. ह्याचा मेन उद्देश हाच आहे की ग्रामीण भागात आणि शहरात जागरूकता सगळ्यांना पाहिजे. कुटुंब नियोजनची, आपल्या गर्भनिरोधक पद्धती ज्या आहेत त्याच्याबद्दल आणि आपल्या अधिकारांबद्दल. तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे की जे गर्भनिरोधन पद्धती आहेत त्या का वापरल्या जात नाहीत. भारतात 2-3 मोठे प्रॉब्लेम आहेत. एक म्हणजे अवेअरनेस, जागरूकताच नाहीये किंवा माहिती नाहीये. दुसरी म्हणजे माहिती असेल तरी स्त्रीला स्वातंत्र्य नसतो वापरण्याचा. आणि तिसरं म्हणजे अवेलेबिलिटी, म्हणजे उपलब्धच नाहीये त्यांच्यापर्यंत. तर ह्या तिन्ही गोष्टी ह्याच्यात ह्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ह्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो आणि भारतात ह्याचा खूप महत्व आहे. बरोबर. आणि मग अशी म्हटल्याप्रमाणेच की मोकळेपणानं हा विषय बोलला जात नाही आणि त्यानुसारही कदाचित त्याबद्दल प्रचार प्रसारही होत नसावा. पण आता या निमित्ताने आपण ही जी मुलाखत घेतोय तर अगदी सकारात्मकच विचार आता दर्शकांपर्यंत पोहोचतील आणि एक सकारात्मक पाऊल आपल्याही कार्यक्रमातून पुढे पडेल. नक्कीच. बरं, निसर्गाकडून स्त्रीला एक छान वरदान मिळालेलं आहे, ते म्हणजे मातृत्वाचं. सृष्टी सृजनाचं कार्य ती अगदी समर्थपणे पार पाडते आणि त्याला विज्ञानाची जोड लागलेली आहे. कुटुंब नियोजनाची वेगवेगळी साधनं तयार झालेली आहेत. तर ही साधनं कोणती, म्हणजे स्त्री पुरुषांची दोघांचीही? मी दोन्ही सांगते. स्त्री ची जी साधनं आहेत ते जास्ती आहेत. ते आम्ही जनरली 2 ग्रुपमध्ये डिवाइड करतो. एक म्हणजे तात्पुरते मेथड म्हणजे टेम्पररी मेथड, जे परत करू शकतो आपण. आणि एक म्हणजे परमनंट, जे आपण परत नाही करू शकत. तर जे टेम्पररी मेथड आहेत त्याच्यात एक म्हणजे कॅलेंडर मेथड किंवा रिदम मेथड म्हणतात त्याला. दुसरा म्हणजे बॅरियर मेथड. बॅरियर म्हणजे जेणेकरून शुक्राणू पोचतच नाही गर्भाशयापर्यंत. त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत. एक म्हणजे खूप कॉमनली युज्ड कॉन्डम. दुसरं म्हणजे डायफ्रॅम. तिसरं म्हणजे एक सर्वायकल स्पंज म्हणून येतं, पण हे एवढे वापरले जात नाहीत. कॉन्डम हे खूप इझिली अवेलेबल आहे, कॉमन आहे, स्वस्त आहेत, त्यामुळे जास्ती वापरलेले जातात. तिसरं मेथड आहे ओरल कॉन्ट्रासेप्शन. ओरल म्हणजे जे आपण तोंडाने गोळ्या घेतो. गोळ्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एक कंबाइंड
ओरल कॉन्ट्रासेप्शन म्हणतो आम्ही. त्याच्यात दोन्ही हॉर्मोन असतात. स्त्रीमध्ये 2 हॉर्मोन असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन. ह्या दोन्ही हॉर्मोनचा वापर केलेला जातो गोळ्यांमध्ये. एकच गोळी असते ज्याच्यात दोन्ही हॉर्मोन आहेत. बरं. दुसरी एक गोळी असते ज्याच्यात एकच हॉर्मोन असतो, प्रोजेस्ट्रॉन. तर ही वेगळ्या प्रकारची टॅबलेट आहे. पण ह्या टॅबलेट गोळ्या ज्या आहेत त्याचे यूज सेम आहे, त्याचे मेथड पण सेम आहे. तिसरं म्हणजे एक नॉन हॉर्मोनल गोळी आहे. ती गोळी रोज घ्यायची गरज नसते, ती आठवड्यातून एकदा घेता येते. तर हे ओरल कॉन्ट्रासेप्शन झाले. त्याच्यानंतर इंट्रायुट्राईन डिव्हाइस म्हणजे गर्भाशयाच्या आत ठेवलेली कुठलीही डिव्हाइस ज्याच्यानी गर्भ राहणार नाही. सगळ्यात कॉमन तुम्ही ऐकलंच असेल कॉपर टी. कॉपर टी ही खूप वर्षांपासून खूप चांगलं कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आहे आणि त्याचे आता खूप नवीन प्रकार आलेले आहेत. हॉर्मोन रिलीजिंग कॉपर टी पण असते एक, ज्याच्यात कॉपर टी सारखीच डिव्हाइस गर्भाशयाच्या आत इन्सर्ट केली जाते, पण त्याच्यातून हॉर्मोन निघतं. तर त्याच्यात खूप जास्ती फायदे पण आहेत. बरं. आणि हे सोडून आपल्याकडे अजून मेथड आहेत, त्याला आम्ही इंजेक्टेबल म्हणतो, म्हणजे इंजेक्शन देतात हॉर्मोनचे, त्यांनी पण गर्भनिरोधन होतं. आणि एक नवीन प्रकार आहे त्याला इम्प्लांट म्हणतात. ते पण एक हॉर्मोनचाच प्रकार आहे. तो UK मध्ये खूप कॉमनली यूज प्रकार होता, आता इंडियामध्ये पण आलेला आहे. तो एक आपल्या हातात एका भागेत इन्सर्ट करायला लागतो, पण खूप छान कॉन्ट्रासेप्शन इफेक्टिव्हिटी आहे त्याची. आणि हे सगळे आपले टेम्पररी मेथड झाले. आता जे मी सांगितलं की परमनंट म्हणजे एकदा ते केले की आपण परत ते रिव्हर्स नाही करू शकत. ह्याच्यात स्त्रीमध्ये आपण जे कुटुंब नियोजनचं ऑपरेशन म्हणतो, ट्युबल लायगेशन ऑपरेशन, म्हणजे जे आपलं गर्भाशय आहे, गर्भाशयामधून 2 फॅलोपियन ट्यूब असे ओव्हरीकडे जातात. ओव्हरी म्हणजे अंडाशय, ज्याच्यात अंड बनतं. ते अंड दर महिन्याला बनतं, ते ओव्हरीमधनं बाहेर निघतं आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये जातं. फॅलोपियन ट्यूबमध्ये जर शुक्राणू किंवा स्पर्म ह्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला तरच प्रेग्नन्सी राहील. तर ट्युबल लायगेशन ह्या ऑपरेशनमध्ये ट्यूबमध्ये आम्ही बंद करतो ट्यूब. तर त्याला वेगवेगळे प्रकार आहेत. एक क्लिप लावू शकतो, एक रिंग लावू शकतो. त्याच्याने ते पुढे जात नाही अंड आणि ते शुक्राणूला भेटू शकत नाही, त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. पण हे ऑपरेशन रिव्हर्स करणं खूप अवघड आहे. तर ज्यांची फॅमिली कंप्लीट आहे, ज्यांना पुढे मुलं नको आहेत, त्यांच्यामध्ये हे ऑपरेशन केलेलं चांगलं. बरोबर. पुरुषांचंही एक ऑपरेशन आहे, त्याला वॅसेक्टमी म्हणतात. त्याच्यात खूप सोपं ऑपरेशन आहे, ज्याचं जागरूकता खूप कमी आहे, पण ज्याची वाढायला पाहिजे. आणि ते ऑपरेशन असं आहे की त्याला लोकल अॅनेस्थेशिया लागतो, म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये न्यायला लागत नाही पेशंटला. अगदी 10 मिनिटाचं प्रोसिजर आहे. त्याच्यात फक्त ज्या ट्यूबमधनं स्पर्म बाहेर निघतात ती ट्यूब बंद करतात. तर त्याच्यानंतर काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर हे दोन्ही परमनंट मेथड झाले. म्हणजे ही एकंदरीत कुटुंब नियोजनाची साधनं आहेत. तर आपण अधिक सविस्तर प्रकाश टाकूया ना. तुम्ही कॉपर टी बद्दल बोलल्या, तांबीबद्दल, तर त्याची मेथड कशी असते आणि कशी काळजी घ्यावी लागते ते सांगा ना. कॉपर टी हा खूप कॉमन कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आहे. कॉपर टी बद्दल थोडंसं सांगते. कॉपर टी एक डिव्हाइस आहे ज्याच्यावरती कॉपर असतं. ते गर्भाशयाच्या आत टी शेपमध्ये असतं, त्यामुळे त्याला कॉपर टी म्हणतात. गर्भाशयाचा शेप पेअर शेपमध्ये असतो, त्याच्यात बरोबर जाऊन ती कॉपर टी फिट होते आतमध्ये. कॉपर टी गर्भ कसा थांबतो हे खूप पेशंट विचारतात की कॉपर टी तर काहीतरी फॉरेन बॉडी सारखी आहे, तर त्यांनी गर्भ कसा थांबतो. तर जेव्हा जे मी आत्ताच सांगितलं की अंड ओव्हरीमधनं बाहेर येतं आणि ते शुक्राणूला भेटतं, तर त्याच्यानंतर ते गर्भ बनून गर्भाशयामध्ये आत येऊन त्याच्या अस्तरमध्ये इम्प्लांट होतं. ही प्रक्रिया कॉपर टी थांबवते. बरं. इम्प्लांटेशन होत नाही कॉपर टीने. तर हे खूप इफेक्टिव्ह आहे. 95 to 98% इफेक्टिव्हिटी आहे. खूप छान मेथड आहे. कॉपर टी आपण कुठल्याही पेशंटला ऍडवाइस करू शकतो. त्याचं एकच कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे ज्यांना आपण नाही ऍडवाइस करत कॉपर टी, हे आहे कुठल्याही पेशंटला ऍक्टिव्ह जेनायटल इन्फेक्शन, म्हणजे कुठल्याही
ऑर्गनचं, गर्भाशयचं, ओव्हरीचं, फॅलोपियन ट्यूबचं जर ऍक्टिव्ह इन्फेक्शन असेल तरच कॉपर टी नाही घालू शकत. बरं. नाहीतर कॉपर टी प्रत्येक पेशंटला घालू शकतो. म्हणजे हाय रिस्क पेशंट ज्यांना शुगर आहे, बीपी आहे, वजन जास्ती आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, ह्या सगळ्यांना कॉपर टी ही खूप चांगली मेथड आहे. बरं. ज्यांच्यामध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल नाही देऊ शकत ह्या सगळ्यांमध्ये कॉपर टी देऊ शकतो. जेव्हा पेशंटची डिलिव्हरी होते, नॉर्मल असू दे, सीझर असू दे, पण डिलिव्हरी नंतर खूप बाकी जे आपण साधना बघितल्या आता त्या नाही देऊ शकत. पण कॉपर टी ही डिलिव्हरीच्या लगेच नंतर पण आपण ऍडवाइस करू शकतो आणि 6 आठवड्यानंतर तर रेग्युलर आपण कॉपर टी ऍडवाइस करतो पेशंटला. बरं. कॉपर टी आपण पाळीच्या 4थ्या, 5व्या, 6व्या दिवशी म्हणजे पाळी येऊन गेल्यानंतर इन्सर्ट करतो. ह्याच्यासाठी की आपण शुअर राहतो की प्रेग्नन्सी नाहीये आणि दुसरं म्हणजे इन्सर्ट करायला खूप सोपं आहे. बरं. कॉपर टी इन्सर्ट करायला आपल्याला ऑपरेशन थिएटरची गरज नाही. कॉपर टी इन्सर्ट करायला आपण फक्त ओपीडी म्हणजे क्लिनिकमध्ये, त्याला अॅनेस्थीशिया सुम्मी लागत नाही, पेनफुल प्रोसिजर नाहीये. जे आम्ही साधं इंटरनल चेकअप करतो पेशंट जेव्हा क्लिनिकमध्ये येतात, हो. त्याच प्रोसिजरमध्ये कॉपर टी इन्सर्ट होते. कॉपर टी आत टाकायला 5 ते 10 मिनिटं लागतात आणि पेशंटला काहीही डिस्कम्फर्ट होत नाही. बरं. आणि किती वर्षांनी मग डॉक्टरांची पुन्हा व्हिजिट द्यायला हवी? कॉपर टी जर आपण आज पेशंटला इन्सर्ट केली तर त्याच्यानंतर आम्ही 8 दिवसांनी परत पेशंटला बोलवतो चेकअपसाठी की त्यांना काही त्याचे साईड इफेक्ट तर होत नाहीयेत. साईड इफेक्ट म्हणजे थोडंसं ब्लिडिंग कधी कधी जास्ती होतं, कधी इरेग्युलर होतं, पण ते ब्लिडिंग आणि स्पॉटिंग आपोआप थांबतं 2 ते 3 महिन्यात. कधी कधी गोळ्या द्यायला लागतात, 90% टाइम्स आपोआप थांबतं. त्याच्यानंतर आम्ही 1 महिन्यानी पुढच्या पिरियड नंतर बोलवतो. बरं. कारण कॉपर टी जेव्हा आत जाते त्याचे थ्रेड थोडेसे बाहेर असतात, त्यांनी काही त्रास होत नाही, पेशंटला ते फील पण होत नाही, संबंध ठेवताना काहीही त्रास होत नाही. पण ते आम्हाला चेक करायला लागतं की कॉपर टी बरोबर जागेत आहे पिरियडच्या नंतर. बरोबर. आणि त्याच्यानंतर एकदा 6 महिन्यांनी, 6 महिन्यात जर कॉपर टी व्यवस्थित असेल तर त्याच्यानंतर 1 वर्षांनी आलं तरी काही हरकत नाही. कॉपर टी वेगवेगळ्या प्रकारची आहेत. जी जुनी कॉपर टी होती जी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये फ्री मिळते, त्याला कॉपर टी 380A म्हणतात. ती 10 वर्षाची कॉपर टी आहे, म्हणजे एकदा इन्सर्ट केली की 10 वर्षापर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे. कॉपर टी कधीही काढू शकतो, असं नाहीये की 10 वर्षाची इन्सर्ट केली की 10 वर्ष थांबायचं. जर पेशंटला पुढचं बाळ प्लॅन करायचं आहे किंवा पेशंटला त्याचा खूप त्रास होतोय, असं खूप कमी होतं, 100तून 1 पेशंटला होतं, तर ते कधीही ओपीडीत येऊन 1 मिनिटात कॉपर टी काढू शकतो. बरोबर. आता जी नवीन कॉपर टी आली त्याला मल्टी लोड म्हणतात. ती कॉपर टी थोडेसे त्यांनी साईड इफेक्ट्स कमी होतात. जे मी ब्लिडिंगचे साईड इफेक्ट सांगितले की पिरियड इरेग्युलर येतात किंवा खूप जास्ती ब्लिडिंग होतं, ते कमी होतात. ती 5 वर्षाची कॉपर टी आहे. ती इन्सर्ट करायला पण खूप सोपी आहे, पेन पण थोडंसं कमी होतं पेशंट. आणि एक हॉर्मोन रिलीजिंग कॉपर टी आहे, म्हणजे ते गर्भाशयामधली डिव्हाइस आहे, कॉपर टी नाही म्हणू त्याला, हॉर्मोन रिलीजिंग आहे, कारण त्याच्यातून प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन रोज थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये निघतो, त्यामुळे रोजची गोळी घेणं हा प्रकार टाळतो. बरं. ही UK मध्ये फर्स्ट लाईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस आहे. आपल्याकडे त्याची आत्ता ऍक्सेप्टेबिलिटी यायला लागली, पण खूप छान डिव्हाइस आहे. ज्या पेशंट्सला ब्लिडिंगचा प्रॉब्लेम असतो आधीपासून, की हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, ब्लिडिंग खूप जास्ती होते आणि त्यांना कॉन्ट्रासेप्शन पण पाहिजे, गर्भनिरोधन पाहिजे, तर त्यांना ही डिव्हाइस सगळ्यात अप्रतिम डिव्हाइस आहे. मिरेना म्हणतात त्याला. ती 5 वर्षाची असते, ओपीडीतच इन्सर्ट करतो, पण त्याच्यातून हॉर्मोन रिलीज होतो, तर पिरियड्स रेग्युलर पण होतात, ब्लिडिंग कमी होतं आणि 5 वर्षापर्यंत गर्भानिरोधन. खात्रीशीर असा हा उपाय आहे. आणखीन जाणून घेऊया, ब्रेकवर जाऊया. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शक हो, या ब्रेक नंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मॅम, ब्रेकवर जाण्याआधी आपण नियोजनाच्या साधनांबद्दल सविस्तर माहिती प्रकाश टाकत होतो आणि कॉपर टीबद्दल छान माहिती आपण सांगितली. आता गोळ्या आणि इंजेक्शन्स बद्दलही थोडं डिटेलमध्ये जाणून घेऊया ना. तर गोळ्या, कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या, गर्भनिरोधन गोळ्या, ह्या खूप सगळ्यांना खूप माहिती असते ह्याच्याबद्दल,
पण ह्याच्यात खूप गैरसमज पण असतात. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅबलेट ज्या गोळ्या असतात त्या 2 प्रकारच्या आहेत. एक कंबाईंड ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅबलेट म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन, आणि एक प्रोजेस्ट्रॉन ओनली टॅबलेट म्हणजे त्याच्यात फक्त एक हॉर्मोन आहे प्रोजेस्ट्रॉन. आता ह्या दोन्हीमध्ये थोडा फरक आहे, पण वापरण्याची पद्धत एकच आहे. गर्भनिरोधक गोळ्या कोणी घ्यावा, तर आपण सगळ्या बायकांना ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅबलेट प्रिस्क्राईब करू शकतो. फक्त त्याच्यात एक 4-5 कॉन्ट्रा इंडिकेशन आहेत ज्यांना आपण नाही देऊ शकत. ते म्हणजे जर खूप लठ्ठपणा असेल, बॉडी मास इंडेक्स मोर दॅन 40 ओबेसिटीमध्ये. दुसरं म्हणजे हार्ट डिसीज म्हणजे तुम्हाला हार्टचा काही प्रॉब्लेम असेल तर. तिसरं म्हणजे जर ब्लड प्रेशर अनकंट्रोल्ड असेल म्हणजे तुम्हाला ब्लड प्रेशरच्या टॅबलेट चालू आहे पण तुमचं कंट्रोलमध्ये नाहीये. चौथं म्हणजे तुम्हाला काही स्ट्रोक किंवा सेरिब्रोवॅस्क्युलर प्रॉब्लेम, ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम आधी झालेला असेल तरी ह्या गोळ्या नाही प्रिस्क्राईब करत आम्ही. बरं. हे 4-5च इंडिकेशन आहेत ज्याच्यात आम्ही नाही प्रिस्क्राईब करत. पण ह्या पेशंट्समध्ये सुद्धा प्रोजेस्ट्रॉन ओनली टॅबलेट देऊ शकतो, कंबाईंड टॅबलेट नाही देऊ शकत. आता जी कंबाईंड टॅबलेट आहेत ह्याची इफेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. हे 97 to 98% इफेक्टिव्ह टॅबलेट असतात. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की ह्या टॅबलेट रोज घ्यायला लागतात. बरं. आणि ह्या टॅबलेटमध्ये रेग्युलर राहणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळी जी वेळ दिली आहे त्यावेळी योग्य वेळी ती गोळी घेणं गरजेचं. ती गोळी रोज त्याच टाइमला घ्यायलाच पाहिजे. टॅबलेट जर विसरली पेशंट घ्यायला तर त्याची कॉन्ट्रासेप्टिव्ह एफिकसी म्हणजे त्याचं इफेक्टिव्हिटी जे मी 98% सांगते तेवढी राहणार नाही, आणि मग तुम्हाला दुसरं काहीतरी मेथड वापरावं लागेल त्याच्यासोबत. म्हणजे ही खबरदारी इथे आहे. तर ती एकच आहे की पेशंटचं कोऑपरेशन आणि कॉम्प्लायन्स पाहिजे की ती गोळी रोज घेतली पाहिजे. ती गोळी आपण पिरियड म्हणजे पाळीच्या पहिल्या दिवशी सुरू केलेली चांगली. पहिला ते 5व्या दिवशी कधीही सुरू करू शकतो आणि 21 दिवस रोज घ्यायला लागते. एकही टॅबलेट मिस झालेली चालत नाही. आणि जर टॅबलेट मिस झाली तर त्याच्या पुढे तुम्हाला दुसरं मेथड म्हणजे कॉन्डम किंवा बॅरियर मेथड हे वापरणं जरुरी आहे, नाहीतर त्या सायकलची एफिकसी नाही होत. आणि मग पेशंटला वाटतं की गर्भनिरोधक गोळ्या इफेक्टिव्ह नाही, पण ते आपल्या घेण्यावरती आहे. त्यामुळे ते रेग्युलर राहणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. दुसरं म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या ह्याच्याबद्दल जे गैरसमज आहेत ते थोडक्यात सांगते. खूप पेशंटला असं वाटतं की ह्या गोळ्या घेतल्यामुळे वजन वाढतं. खूप पेशंट्सला असंही वाटतं की गोळ्या घेतल्यामुळे जर पेशंटनी 6 महिने, 8 महिने, 1 वर्षही गोळ्या घेतल्या तर त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम जाऊ शकतो पुढे. आणि काही पेशंट असंही विचारतात की त्याच्यामुळे कॅन्सर होणार का. तर ह्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करते. एक म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या जेव्हा आपण घेतो आपण 3 ते 5 वर्षही घेऊ शकतो, पण डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावे. जेव्हा आपल्याला घ्यायचे किती दिवस चालू ठेवू शकतो हे सगळं डॉक्टरच्या सल्ल्याने केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. आणि ज्या महिन्यात तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची त्याच्यात जर गोळ्या बंद केल्या पुढच्या महिन्यात तुमची प्रेग्नन्सी राहू शकते, त्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही. दुसरं म्हणजे कॅन्सर. गर्भनिरोधक गोळ्यांबद्दल हे गैरसमज आहेत. हे एकदम चुकीचे आहेत असं मी म्हणणार नाही, पण जे ओव्हेरियन कॅन्सर असतो अंडाशयाचा आणि युट्रसचा म्हणजे युट्रस गर्भाशयाच्या अस्तरचा एंडोमेट्रियल कॅन्सर, ह्या दोन्ही कॅन्सर गर्भनिरोधक गोळ्यांमुळे कमी होतो. दुसरा कॅन्सर आहे गर्भाशयाच्या तोंडाचा म्हणजे सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर. ह्याच्याबद्दल जे स्टडीज आहेत ते कुठलेही क्लिअर स्टडीज नाही आहेत की त्याच्यामुळे त्याची रिस्क वाढू शकते. थोडीशी रिस्क वाढू शकते पण एवढे स्टडीज आपल्याकडे नाही आहेत. त्यामुळे त्या कारणासाठी आपण हे वापर करणार नाही ही चुकीची समज आहे. आणि तिसरं म्हणजे वजन वाढणं. हे गर्भनिरोधक गोळ्यांनी होत नाही. जे आता अवेलेबल आहेत ते सगळे खूप लो डोस टॅबलेट्स आहेत. त्यांनी वजनवरती काहीही इफेक्ट नाही. कुठलाच एव्हिडन्स आणि स्टडी नाहीये ह्याच्याबद्दल की वजन वाढतं. आणि इंजेक्शन्स बद्दल काय सांगाल डॉक्टर? इंजेक्शन पण हे एक छान कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड आहे. इंजेक्शन आपण प्रोजेस्ट्रॉनचंच हॉर्मोनचं इंजेक्शन असतं जे आपण पेशंटला दर 3 महिन्याला देतो.
ह्याच्यातही एक काळजी घ्यायला लागते की ज्या डेटला तुम्ही इंजेक्शन घेतलंय त्याच्या बरोबर जी डेट आम्ही 3 महिन्यानंतर देतो त्या डेटला तुम्हाला पुढचं इंजेक्शन घ्यायला पाहिजे. बरं. 4 ते 5 दिवसाची पुढे मागे चालते, पण त्याच्या पुढे नाही चालत. 7 दिवसापेक्षा जास्ती डिले झाला तुम्हाला डेटचा तर मग त्याची त्या महिन्याची इफेक्टिव्हिटी नाही होत. बरं. इंजेक्शन रेग्युलर घेणं आणि इंजेक्शनचा हा फायदा आहे की रोज गोळ्या घ्यायला नाही लागत. इंजेक्शनमुळे साईड इफेक्ट होतात पण खूप नाही होत. कधी कधी ब्लिडिंग इरेग्युलर होऊ शकतं. वजन काही पेशंटचं वाढतं इंजेक्शनमुळे, त्यामुळे खूप पॉप्युलर फॉर्म नाहीये, पण ज्या पेशंटची डिलिव्हरी झालेली असते त्यांना आपण इंजेक्शन देऊ शकतो. बरं. खूप छान प्रकाश टाकताय डॉक्टर तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर. बरं, प्युबर्टी पिरियड जो आपण म्हणतो तर त्या दरम्यान कुठल्या संतती नियमनाचा वापर करायला हवा किंवा तुम्ही एक डॉक्टर म्हणून काय सुचवता? खूप व्हॅलिड प्रश्न आहे, कारण आमच्याकडे खूप यंग मुली येतात ओपीडी मध्ये आणि त्यांना काय विचारायचं, कसं विचारायचं हे प्रश्न पडतात. तर प्युबर्टी हा जो एज ग्रुप आहे 10 ते 19-20 वर्षापर्यंत हा एज ग्रुप आम्ही म्हणतो प्युबर्टीसाठी. बरं. आजकाल प्युबर्टी थोडीशी लवकर यायला लागली आहे. जे एज आधी होतं की 10 ते 12 वर्षांमध्ये पहिले पिरियड सुरू होतात मुलीला, तो एज थोडासा कमी झालाय. आता 8 ते 9 वर्षाच्या एजच्या मुलींना जे पिरियड सुरू होतात ते आम्ही नॉर्मल म्हणतो. ते आधी लवकर म्हणायचे पण आता नॉर्मल म्हणतो. हे सगळ्या गोष्टी ह्या ज्या होत आहेत ते वेस्टर्न वर्ल्डमध्ये जास्त करून अमेरिकेमध्ये हे खूप वर्षांपासून आहे की मुलींना लठ्ठपणा जास्ती आहे, पिरियड्स लवकर येतात, पिरियड इरेग्युलर येतात. त्या सगळ्या गोष्टी आता भारतात आल्या आहेत आणि ही खूप काही चांगली गोष्ट नाहीये, पण आता जे आहे ते आपल्याला फेस करायला लागतं. हे लाईफस्टाईल चेंजेसमुळे आहे. डाएट खूप हेल्दी नसतं, जंक फूड भरपूर खातात ह्या एज ग्रुपच्या मुली, हॉस्टेलमध्ये राहतात, सेडेंटरी लाईफस्टाईल, त्यांना एक्सरसाइज करायला वेळ नसतो किंवा एक्सरसाइज करण्याची इच्छाही नसते आणि एवढे ऍक्टिव्ह नाही राहत. त्यामुळे हे सगळे चेंजेस आलेले आहेत. पण ह्या सगळ्या चेंजेसमुळे त्यांच्या पुढच्या रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये त्याचा प्रॉब्लेम येतो. बरोबर. तर प्युबर्टीवाले एजचे मुली जे येतात त्यांना ही जागरूकता खूप महत्वाची आहे की तुम्हाला कॉन्ट्रासेप्शन अवेअरनेस हा पाहिजे. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स सेफ आहेत ह्या एज ग्रुपमध्ये. असं नाहीये की कॉन्ट्रासेप्शन लहान मुलींनी नाही घ्यायला पाहिजे. इनफॅक्ट सेक्शुअली ऍक्टिव्ह जर आहेत प्युबर्टीच्या एजच्या मुली तर त्यांनी डेफिनेटली कॉन्ट्रासेप्शन वापरायला पाहिजे. तर काय वापरायला पाहिजे, तर यंग मुलींमध्ये पण आपण ओरल कॉन्ट्रासेप्शन टॅबलेट देऊ शकतो जे आपण आता डिस्कस केले, पण त्याचा डोस थोडासा कमी असतो तर ते डॉक्टरच्या सल्ल्याने आपण देऊ शकतो. ज्यांना प्रेग्नन्सी राहिलेली नाहीये त्यांनाही आपण कॉपर्टी ऍडवाइस करू शकतो. असं नाहीये की नाही देऊ शकत. थोडी त्याची ऍक्सेप्टेबिलिटी कमी आहे, पण आम्ही डिसाईड करतो पेशंटचं वय, वजन, बाकी सगळे फॅक्टर बघून की आपण त्यांना ऍडवाइस करू शकतो की नाही. नाहीतर बॅरियर मेथड, कॉन्डम हे इझिली अवेलेबल, स्वस्त, हे तरी नक्की वापरलं पाहिजे. आणखीन पुढे जाणून घेऊया, पण ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शको हो, कुटुंब नियोजन मानवी समाज व्यवस्थेला मिळालेलं एक वरदान कसं, पुढे जाणून घेऊया, पण ब्रेक नंतर. भेटूया लगेचच. दर्शको हो, या विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत. संतती नियमन, जागरूकता आणि काळजी याविषयी आपल्याला सविस्तर माहिती सांगत आहेत प्रसूती व स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर यामिनी काळे. ही चर्चा आता आपण पुढे नेऊया. डॉक्टर, आता इमर्जन्सी गर्भनिरोधक म्हणजे काय याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे, आणि हे जेव्हा तुम्ही पेशंटला सांगता तेव्हा त्या व्यक्तीने, त्या पेशंटनी कशी काळजी घ्यायला पाहिजे, कोणते मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत याबद्दल सांगा ना. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन, त्याचं नावच इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन आहे. हे रुटीन आणि रेग्युलर फॉर्म ऑफ कॉन्ट्रासेप्शन नाहीये. हे फक्त इमर्जन्सी म्हणजे जेव्हा बाकी तुमचे कॉन्ट्रासेप्शनचे मेथड काम करत नाही किंवा तुम्ही घ्यायला विसरलाय किंवा त्याचा तेवढा फायदा नाहीये, तेव्हाच इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन वापरलं पाहिजे. आता इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन म्हणजे काय, तर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनसाठी गोळ्या येतात. आता ह्या गोळ्या ओव्हर द काउंटर आपल्याकडे अवेलेबल असतात, पण ह्या कॉन्ट्रासेप्शन गोळ्या म्हणजे मी जे हॉर्मोनच्या गोळ्या सांगितल्या आहेत त्याच एक प्रकारच्या गोळ्या आहेत. पण त्या आपण कधी वापरायच्या, जेव्हा अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स झालेलं असेल
पण त्याचे 72 आवर्स म्हणजे 3 दिवस बरं. त्याच्या आत आपण ही टॅबलेट घेऊ शकतो. हं. त्यांनी जो गर्भ राहणार आहे तो थांबतो, बरं. पण तो बरोबर टाइममध्ये बरोबर डोसमध्ये घेतला पाहिजे. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनची जी गोळी आहे त्याचा सिंगल डोस, एकच गोळी एकदाच घ्यायला लागते. ती परत परत गोळी घ्यायला लागत नाही. त्याची परत परत जर गोळी घेतली तर त्याचे खूप साईड इफेक्ट होऊ शकतात. बरं. दुसरं म्हणजे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन सुद्धा डॉक्टरच्या सल्ल्याने प्रिस्क्रिप्शन घेऊनच घ्यायला पाहिजे. अवेलेबिलिटीचा काही प्रश्न नाही, ॲडव्हर्टाइजमेंट खूप आहेत, पण त्याच्यामुळे त्याचा वापर जिथे नाही व्हायला पाहिजे तिथे होत आहे. दुसरं म्हणजे पेशंटच्या बॉडीवरती त्याचे खूप दुष्परिणाम होतात, कारण पेशंट खूप घाबरलेले असतात. कारण असं होऊ शकतं की त्यांनी कॉन्डम वापरला पण त्याचा नीट वापर झाला नाही, बरं. किंवा ओरल कॉन्ट्रासेप्शन ते रेग्युलर घेत आहेत पण त्या दिवशी ती विसरली पेशंट घ्यायला. तर मग असं होतं की त्या खूप टेन्शनमध्ये येऊन ती गोळी पटकन घेऊन टाकतात. बरं. मग काय होतं की कोणीतरी मैत्रीण अजून काहीतरी सांगतं, हो. मग इंटरनेटवरती तर सगळंच आपल्याला मिळतं, मग अजून वाचून ते अजून घाबरतात. मग अर्ध्या तासाने दुसरी गोळी घेतात, 2 दिवसांनी अजून एक गोळी घेतात, मग आमच्याकडे येतात. बरं. तर हे असं नाही करायला पाहिजे. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन खूप इफेक्टिव्ह आहे, काहीही प्रॉब्लेम नाहीये घ्यायला, पण ते प्रॉपर टाइम, प्रॉपर डोस, प्रॉपर सल्ल्याने घेतल्यावर म्हणजे काही डॉक्टरांचा problem सल्ला नाही. इथे महत्वपूर्ण ठरतो. म्हणजे आपल्या कार्यक्रमाचं शीर्षकच आहे ना की जागरूकता हवी, काळजी हवी. हा मुद्दा इथे क्लिअरच झालेला आहे. बरं डॉक्टर, आणखीन पुढे मला असे या विषयाशी निगडीत प्रश्न विचारायचे आहेत, पण थोडं फर्टाईल पिरियड बद्दल आपण दर्शकांना सांगूया ना, काय सांगाल? फर्टाईल पिरियड म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस सगळ्यात जास्ती आहेत. तर मी एकदम सुरुवातीला सांगितलं की एक रिदम मेथड किंवा कॅलेंडर मेथड असं एक कॉन्ट्रासेप्शन मेथड आहे. तर फर्टाईल पिरियड म्हणजे नेमकं काय, तर दर महिन्याला स्त्रीच्या ओव्हरीमधनं किंवा अंडाशयमधनं अंड बनतं. जेव्हा ते स्त्रीबीज बनतं, 2 ओव्हरी असतात, तर प्रत्येक महिन्यात कुठल्याही एका अंडाशयमधनं अंड बनतं. ते अंड हळूहळू मोठं होतं. तर जेव्हा ते मोठं होतं, ज्या बाईला पिरियड रेग्युलर येत आहेत, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे ह्याच्यात, 28 किंवा 30 डेज जेव्हा पिरियड रेग्युलर येत आहेत, तेव्हा हे स्त्रीबीज फुटण्याचा जो कार्य असतो, ओव्ह्युलेशन म्हणतो आम्ही त्याला, ते 14व्या दिवशी होतं. बरं. पण ते एकदम एक्झॅक्ट 14वा दिवस असं कधीच नसतो, त्याची रेंज असते. रेंज जर आपण घेतली तर साधारण 10व्या ते 20व्या दिवशीपर्यंत कधीही होऊ शकतं. ज्या स्त्रीला रेग्युलर पाळ्या येत आहेत, ज्या स्त्रीला पिरियड रेग्युलर येत नाहीयेत, हे मेथड वापरू शकत नाही आणि हे फर्टाईल पिरियड कॅल्क्युलेट पण नाही करू शकत. हो. तर फर्टाईल पिरियड म्हणजे काय की ते 10 दिवसात प्रेग्नन्सी राहण्याचे सगळ्यात जास्ती चान्सेस आहेत. हो. तर जे कपल्स प्रेग्नन्सी प्लॅन करतायत, आम्ही त्यांना हे फर्टाईल पिरियड समजून सांगतो की ह्या पिरियडमध्ये त्यांनी जर इंटरकोर्स केला, संबंध आला, तरच प्रेग्नन्सी राहण्याचे जास्ती चान्सेस आहेत. तर रिदम मेथड म्हणजे ह्याचं एक्झॅक्ट उलटं, की ह्या फर्टाईल पिरियड सोडून तुम्ही पहिले 10 दिवस किंवा शेवटचे 10 दिवस तेव्हा संबंध ठेवला तर तेव्हा प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी. पण जसं मी म्हटलं, हे पिरियडच्या रेग्युलॅरिटीवरती आहे, एक्झॅक्ट आपण कॅल्क्युलेट नाही करू शकत, त्यामुळे ह्या मेथडचे फेलियर रेट्स थोडेसे जास्त आहेत. म्हणजे स्त्रीनी स्वतःचंही आत्मपरीक्षण करायला पाहिजे की बा आपलं कशी सायकल आहे. रेग्युलर असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ती रेग्युलर करून घ्यावी. आणि आपण काही बारीक सारीक गोष्टींची कशी नोंद करून ठेवतो घरच्या कॅलेंडरवर किंवा छोटी एक पर्समध्ये डायरी असते त्याच्यात, तर त्याच्यावरही महिन्याच्या पिरियडची डेट सुद्धा मार्क करून घ्यायला हवी. म्हणजे तिला हे सगळं सोपं जाईल आहे. खूप छान माहिती सांगताय डॉक्टर तुम्ही. बरं, एका स्त्रीला बाळ झाल्यानंतर त्या गर्भवती स्त्रीनी कशी काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे कुठल्या साधनांचा वापर करायला हवा, काय सांगाल? आता एक बाळ जर झालं असेल, नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन, ह्या दोन्हीमध्ये काही फरक नाहीये कुटुंब नियोजन संबंधी. तर जे गर्भनिरोधक पद्धती नॉर्मल डिलिव्हरीवाली बाई वापरू शकते, तीच स्त्री सीझरवाली पण वापरू शकते, त्याच्यात काही फरक नाहीये. दोन्ही सिच्युएशनमध्ये आपल्याला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की जेव्हा स्त्री डिलिव्हर होते तेव्हा बॉडीमध्ये खूप हॉर्मोनल चेंजेस होतात. ब्रेस्ट फीडिंग हा खूप मोठा हॉर्मोनल चेंज आहे एका स्त्रीच्या जीवनात. आणि ते ब्रेस्ट फीडिंग कमीत कमी
6 महिने ते 1 वर्ष, कधी कधी 1.5 वर्षापर्यंत पण ब्रेस्ट फिडिंग केलेलं खरं चांगलं. तर तेव्हा खूप स्त्रियांना पिरियड येत नाही, मासिक पाळी येत नाही आणि हे नॉर्मल असतं. जे खूप रेग्युलर ब्रेस्ट फिडिंग करतात त्यांना 6-8 महिने पण पाळी आली नाही तर हे नॉर्मल असतं. ह्याला आम्ही लॅक्टेशनल अमेनोरिया म्हणतो, म्हणजे पिरियड नाही येत फिडिंगच्या टाइमला. तर तेव्हा प्रेग्नन्सी राहणार नाही असा गैरसमज असतो. बरोबर. पण हे असल्यातला प्रकार नाहीये, कारण जे बाकी शरीरातले हॉर्मोन आहेत ते ऍक्टिव्ह होतात, पण जो ब्रेस्ट फिडिंगचा हॉर्मोन आहे तो खूप ऍक्टिव्ह असल्यामुळे पाळी येत नसते. बरं. तर ह्या पिरियडमध्ये कॉन्ट्रासेप्शन यूज करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर पेशंट 3 महिन्यात 4 महिन्यात प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह घेऊन खूप वेळा येतात. बरं. आता त्यांनी काय प्रकार यूज करू शकतात ते, तर एक म्हणजे कॉपर्टी, जे मी ऑलरेडी सांगितलंय. ते पोस्टपार्टम कॉपर्टी म्हणून एक प्रकार आहे, जे डिलिव्हरी नंतर इमिजिएटली आपण इन्सर्ट करू शकतो. नॉर्मल डिलिव्हरी झाल्या झाल्या जेव्हा वार बाहेर निघते म्हणजे प्लॅसेंटा, त्याच्यानंतर एक कॉपर्टी आम्ही इन्सर्ट करतो आणि ती सेम कॉपर्टी आहे, पण ती इमिजिएट डिलिव्हरी नंतर इन्सर्ट होते आणि ते पेशंटला खूप फायदेशीर राहतं. दुसरं म्हणजे सीझर मध्येही करू शकतो. सीझर मध्ये बेबी डिलिव्हर झाल्यानंतर प्लॅसेंटा डिलिव्हर होतो आणि कॉपर्टी इन्सर्ट करू शकतो. नंतर जर त्यांना इमिजिएटली नसेल करायचं, काही पेशंट्सला भीती वाटते की डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच नको, तर 6 आठवड्याने आला, पहिल्या पिरियड नंतर किंवा पिरियड आलेली नसेल तरी 6 आठवड्यानंतर आपण कॉपर्टी इन्सर्ट करू शकतो आणि ते 5 वर्ष किंवा 10 वर्षाची कुठलीही वापरू शकतो. टॅबलेट्स पण घेऊ शकतो. फक्त जे ओरल कंबाईंड पिल्स आहे ते आपण देत नाही 6 आठवड्यांपर्यंत. आपण प्रोजेस्ट्रॉन ओनली टॅबलेट देऊ शकतो, ज्याच्यात फक्त प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन आहे. अगदी सेफ आहे, काही प्रॉब्लेम येत नाही. तिसरं म्हणजे इंजेक्शन, जे DMPA इंजेक्शन मी तुम्हाला सांगितले, त्याच्यात हॉर्मोन आहे, ते पण आपण डिलिव्हरी नंतर सेफली देऊ शकतो. काही प्रॉब्लेम म्हणजे पाळी आलेली नाही आणि स्तनपानही सुरू आहे तोपर्यंत, किंवा मला आता गर्भधारणा राहणारच नाही, हा जो एक संभ्रम आहे तो तुम्ही इथे मुद्दा क्लिअर केलेला आहे. इथेही काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शक हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मनापासून आपलं कार्यक्रमात स्वागत. संतती नियमन कसं करावं आणखीन पुढे जाणून घेऊया डॉक्टरांकडनं. डॉक्टर, साधारण एक बाळ झाल्यानंतर दाम्पत्य दुसऱ्या बाळाचा विचार करतो, साधारण 3 ते 5 वर्षानंतर, की सगळं व्यवस्थित सेटल झालेली असतात आणि चौकोनी कुटुंब करण्याची इच्छाही असते त्यांना. तर हे सुरक्षित अंतर 2 बाळांमध्ये कसं ठेवायचं? काय नियमनाच्या गोष्टी तुम्ही सांगाल त्यांना? एक बाळ झाल्यानंतर आम्हीही सल्ला देतो की कमीत कमी 3 वर्षाचा अंतर पाहिजे. हे कशासाठी? कारण स्त्री जे प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि त्याच्यानंतर जे स्तनपानाचा 1-1.5 वर्ष जातो, त्याच्यात स्त्रीच्या हेल्थवरती खूप इफेक्ट होतात. तर ती रिकव्हरी व्हायला कमीत कमी 2 वर्ष तरी लागतात. शरीरातलं हिमोग्लोबिन म्हणजे रक्त कमी होतं, ते सगळं न्यूट्रिशन, हे जे डाएटमधनं न्यूट्रिशन मिळतं, हे सगळं वाढायला कमीत कमी 2 ते 2.5 वर्ष. शरीरातलं कॅल्शियम पण कमी होतं, त्यामुळे आम्ही आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या देतो. आणि हे जेव्हा स्त्री ब्रेस्ट फिडिंग करत असते तेव्हा तिला खूप गरजेचं असतं. मग ते बाळ 1.5-2 वर्षाचं झाल्यानंतर परत जर लगेच प्रेग्नन्सी राहिली तर तिच्या पुढच्या प्रेग्नन्सीवरती त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तिथे संतती नियमन करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यात आपण गोळ्या वापरू शकतो, कॉपर्टी वापरू शकतो, इंजेक्शन वापरू शकतो. जे नवीन प्रकार एक मी सांगितला इम्प्लांट, त्याच्यातही हॉर्मोन रिलीज होतं, ते फक्त एक छोट्या सुईनी एका हातामध्ये इन्सर्ट केलं जातं. ते पण कधीही काढू शकतो, 5 वर्षापर्यंत असतं. ह्या सगळ्या गोष्टी कुठलेही साधन वापरू शकतो, पण ते अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे 3 वर्षाचं तरी. हो. आणि पुष्कळदा असंही बघण्यात येतं की सहमतीशिवाय गर्भधारणा राहून जाते, म्हणजे अनैच्छिक गर्भधारणा होते आणि गर्भपात केला जातो आणि त्याचा परिणाम स्त्रीच्या आरोग्यावर होतो, मानसिकतेवरही होतं. तर आधीच जर नवरा बायकोंनी दाम्पत्यांनी विचार विनिमय करून प्रेग्नन्सी प्लॅन केली तर किती चांगलं ना, म्हणजे हे प्रश्न येणारच नाहीत ना. मग अशा वेळी स्त्रीचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण कसा हा मेळ साधायला हवा?
हा खूपच अवघड प्रश्न आहे. हो. आपल्या प्रोग्रामचं नावच ते आहे, संतती नियमन जागरूकता. हो. आणि उद्देशच तो आहे ह्या दिवसाचा, ज्याच्यासाठी आपण हा साजरा करतोय, की प्रेग्नन्सी हे चान्सनी नाही व्हायला पाहिजे. प्रत्येक प्रेग्नन्सी आपल्याला पाहिजे. प्रेग्नन्सी झाल्यानंतर हे विचार नाही पाहिजेत की ही प्रेग्नन्सी नको होती. त्याच्यासाठी आधीपासूनच आपण सगळे साधना वापरलेले पाहिजे. आता स्त्री आणि पुरुष हे दोन्ही आपण आता खूप चर्चा केली की हो. काय काय साधना आहेत. पण आपण जितकंही बघतो स्त्रीच्याच आरोग्यावरती त्याचे सगळे परिणाम होतात, हो. चांगले सुद्धा वाईट सुद्धा. त्यामुळे स्त्रीच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. आपण जे पूर्वीच्या काळात ऐकायचो की 8 डिलिव्हरी झाल्या, 10 बाळं झाली, त्याच्यातली काय काय बाळं प्रीटर्म झाली, म्हणजे 9 महिन्याच्या आधी डिलिव्हर झाली, बाई डिलिव्हरीच्या वेळी खूप ब्लिडिंग होऊन एक्सपायर झाली, हे जो मृत्यू व्हायचे, मॅटर्नल मॉर्टॅलिटी ही खूप आता कमी झालेली आहे. हो. हे आजकाल दिसतच नाही. बाळ जे प्रीटर्म होतात, 9 महिन्याच्या आधी होतात, त्यांची पण आता खूप केअर घेतली जाते. पण हे का व्हायचे, हे सगळे प्रॉब्लेम का व्हायचे? कारण खूप कमी अंतरावरती खूप जास्ती डिलिव्हरी, हो. त्या बाईच्या रिकव्हरीलाच वेळ नसायचा. तर हे सगळे प्रॉब्लेम, मॅटर्नल मॉर्टॅलिटी, चाइल्ड मॉर्टॅलिटी, हे सगळे खूप कमी झालेले आहेत. आता भारताचं ची लोकसंख्या 140 करोड. हो. चायनाला पण आपण क्रॉस केलेला आहे, मागे टाकलंय. असं आहे ते. हो. त्यामुळे आपल्याला भारतात ही समज घेणं खूप महत्वाची आहे की आपण जर प्रेग्नन्सी ह्याचा विचार केला आणि मग केलं तर स्त्रीच्या आरोग्याला खूप फायदा होईल. जर आपण गर्भपात करणं ही काही वाईट गोष्ट नाहीये, पण जर ही अवॉइड होऊ शकते, जर टाळू शकते, बरोबर, तर ही टाळायलाच पाहिजे. परत परत गर्भपात करण्याने हॉर्मोनल चेंजेस खूप होतात. पिरियड, मासिक पाळी वेळेवर येत नाही, इरेग्युलर पिरियड येतात, कधी हेवी ब्लिडिंग होतं, पुढे जाऊन प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम होतात. हो. जे पेशंट गर्भपात करायला येतात त्याच्या 3 ते 4 वर्षानंतर त्यांना प्रेग्नन्सी हवी असते आणि मग प्रेग्नन्सी राहत नाही, कारण त्यांच्या बॉडीमध्ये खूप हॉर्मोनल चेंजेस झालेले असतात. हा खूप मोठा इनफर्टिलिटी, व्यंधत्व जे आम्ही म्हणतो, हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. समज लहानपणापासूनच, म्हणजे एक साधारण वयाला समजेल अशापासूनच जर मुलांची जडणघडणच तशी केली आणि या गोष्टींचं त्यांना शिक्षण दिलं तर निश्चितच असं होणार नाही आणि एक सामाजिक स्थैर्य आपल्या देशाला लाभेल आणि देशाची प्रगती होईल असं म्हणायला हरकत नाही. बरं डॉक्टर, कॅफेटेरिया अप्रोच म्हणजे काय हे जाणून घ्यायला उत्सुकता आहे. कॅफेटेरिया अप्रोच म्हणजे आत्ता आपण जे सगळे साधना बोललो आहोत की स्त्रीचे, पुरुष काय काय वापरू शकतो कुटुंब नियोजनसाठी, गर्भनिरोधनसाठी, ते सगळे आम्ही जेव्हा पेशंट येतात तेव्हा सगळं पेशंटची पूर्ण हिस्ट्री घेतो. वय, वजन, हाईट, बॉडी मास इंडेक्स, दुसरं काही त्यांना मेडिकल डिसऑर्डर आहे का, म्हणजे ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉइड, ॲस्थमा, हे कुठल्याही गोष्टी आहेत का, कुठलाही मोठा आजार आधी झालेला आहे का, कुठलं ऑपरेशन झालंय का, कुठल्या औषधं चालू आहेत का, हे सगळा विचार करून आमच्या मनात आम्ही ठरवतो की ह्या पेशंटसाठी कुठला कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड, म्हणजे संतती नियमनचा कुठली साधना ह्या पेशंटसाठी सुटेबल आहे. बरोबर. आणि त्याचे फायदे आणि तोटे हे पेशंटला एक्सप्लेन करतो. त्यामुळे कॅफेटेरियामध्ये आपण जसं जातो कॉफी प्यायला, तर ते मेन्यू कार्ड देतात आणि आपल्याला म्हणतात तुम्ही त्याच्यामधनं बघा तुम्हाला कुठली कॉफी पाहिजे. तर तसं आम्ही पेशंटला ऑप्शन देतो की हे 3 उपाय तुमच्यासाठी सुटेबल आणि छान आहेत. आता तुम्ही त्याच्यातनं ठरवा, तुम्ही एकमेकांशी डिस्कस करा, विचार करा, परत या आणि तुम्ही ठरवा आणि सांगा की तुम्हाला कुठला चॉईस करायचा आहे. तर ह्याच्यात पेशंट आणि डॉक्टर दोघांचंही डिस्कशन असतं आणि एक छान आम्ही फायनल डिसिजन घेऊ शकतो. म्हणजे मोकळेपणाचा हा संवाद इथे असतो. बरं डॉक्टर, हा एक महत्त्वाचा प्रश्न मला इथे विचारायचा आहे की या संतती नियमनाच्या काही सरकारी योजना आहेत का, कारण त्याही हायलाईट होणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचा लाभ घेता येईल. सरकार खूप काम करते, फॅमिली प्लॅनिंग, कुटुंब नियोजन ह्याच्यावरती खूप काम चालू आहे.
आधीपासून आहे, आता खूप वाढलेलं आहे. मी आत्ताचे थोडेसे सांगते तुम्हाला जे नवीन स्कीम आलेले आहेत. एक तर मिशन विकास परिहार, त्याच्यात 8-9 स्टेट घेतलेले जे हाय फर्टिलिटी म्हणजे जिथे खूप प्रेग्नन्सी राहतात, 3-4 बाळं अजूनही होत आहेत स्त्रियांना, तिकडे सरकारनी सगळं फ्री उपलब्धी केलेली आहे. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल, कॉन्डम, कॉपर-टी, सगळी जागरूकता आणि अवेलेबिलिटी, ज्या 2 गोष्टींमुळे वापर होत नाही ते त्यांनी केलेलं आहे. बाकी सगळ्या ग्रामीण भागात पब्लिक हेल्थ सेंटर, सगळ्या सब सेंटरमध्ये सुद्धा कॉन्डम हे फ्रीली अवेलेबल, काही त्यांना पैसेही लागत नाही. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅबलेट जे आपण संतती नियमचे गोळ्या डिस्कस केल्या एवढ्या, ते सगळ्या फ्री मिळतात, पेशंटला पैसे लागत नाहीत. आशा वर्कर आहेत जे गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉई आहेत, जे घरोघर दारादारावर जाऊन पेशंटची हिस्ट्री घेतात, विचारतात आणि त्यांना तिकडच्या तिकडे गोळ्या देतात किंवा कॉपर्टी देतात जे त्यांना पाहिजे ते. तिसरं म्हणजे पोस्टपार्टम IUCD म्हणजे इंट्रायुट्राइन डिव्हाइस, जे मी सांगितलं की डिलिव्हरीच्या नंतर लगेच आपण कॉपर्टी इन्सर्ट करू शकतो. PPIUCD ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे, त्याच्यात पेशंटला काही पैसे लागत नाही, फ्रीमध्ये मिळतं. आणि चौथं म्हणजे कुटुंब नियोजन ऑपरेशन, जे ट्युबल लायगेशनचं ऑपरेशन आहे, त्याच्यामध्ये प्रोत्साहनासाठी पेशंटला इन्सेंटिव्हचे पैसे मिळतात. आणि पुरुष ऑपरेशन जे आहे वॅसेक्टमी, आता ते 800 रुपयाचं 1500 रुपये इन्सेंटिव्ह वाढवलेलं आहे, कारण ते जास्ती सोपं ऑपरेशन आहे आणि त्याची जागरूकता वाढायला पाहिजे. बरोबर. म्हणजे या सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ तर प्रत्येकाने घेतला तर किती चांगलं ना. आणि ही सोय सुविधा आहे, निश्चितच घ्यायला हवी. डॉक्टर, ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक ब्रेक, भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. कुटुंब नियोजन, आणखीन काय महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत या विषयाची जाता जाता आता प्रकाश टाकूया. डॉक्टर, आणखीन एक हा महत्त्वाचा प्रश्न आहे आता या जाता जाताच्या या 5 मिनिटाच्या सेशनमध्ये हे आपण कंप्लीट करूया की तसं पाहिलं तर स्त्रियांना अनेक साधनं आहेत संतती नियमनासाठी. पुरुषांचं हे एक जे शस्त्रक्रिया आहे एक प्रकार आहे तर ते सोपं आहे, पण पुरुष शस्त्रक्रियेसाठी म्हणावं तसे पुढे येत नाहीत. तर यासाठी काही सरकार महत्त्वपूर्ण पावलं उचलते आहे का? जे पुरुषांचं जे ऑपरेशन आहे त्याला आम्ही वॅसेक्टमी म्हणतो. त्याला आता जी नवीन टेक्निक आलेली आहे त्याला नो स्कॅल्पेल वॅसेक्टमी असं म्हणतात. नो स्कॅल्पेल म्हणजे त्याला कट घ्यायची गरज नाहीये. ते ऑपरेशन 10 मिनिटात होतं, बिना ॲनेस्थेशिया, सुंगणी लागत नाही. ते फक्त आपल्याला जसं ब्लड सॅम्पल घ्यायला एक निडलचं टोचतात तेवढाच एक प्रिक असतो आणि तेवढ्यात ते ऑपरेशन पूर्ण होतं. ते स्त्रीच्या ऑपरेशनपेक्षा सोपं आहे आणि तेवढंच इफेक्टिव्ह आहे. ह्याच्यात मला हे सांगायचं आहे की ज्या स्त्रियांना हाय रिस्क प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम आहे, व्हॅल्व्ह रिप्लेसमेंट झालेला आहे हार्टमध्ये, ब्रेनचा प्रॉब्लेम आहे किंवा ब्लड क्लॉटिंगचा प्रॉब्लेम असतो खूप पेशंट्सला, ह्या पेशंट्समध्ये आपण स्त्रीचं ऑपरेशन करूच शकत नाही कारण ते ॲनेस्थेशिया सहन करू शकत नाहीत. त्या पेशंट्समध्ये पुरुषांनी पुढे येऊन हे ऑपरेशन करायला पाहिजे. ह्याची जागरूकता कमी आहे, ह्याचे गैरसमज जास्ती आहेत. ह्याच्यात मला एकच महत्त्वाचा पॉइंट सांगायचा आहे की वॅसेक्टमी झाल्यानंतर स्पर्मचं प्रोडक्शन बंद होतं, म्हणजे जे शुक्राणू निघतात टेस्टीजमधून ते ट्यूब बंद करतो. पण त्याचा अर्थ नाहीये की इजॅक्युलेशन होत नाही. तर पुरुषांना हे वाटतं की आमचा हा प्रॉब्लेम सुरू होईल, तर ही खूप मोठी गैरसमज आहे. त्याच्यात काही असा प्रॉब्लेम होत नाही, पण स्पर्म निघू शकत नाही त्या ट्यूबमधून, म्हणून गर्भधारणा राहू शकत नाही. तर ह्याच्यासाठी जे मी सांगितलं खूप छान स्कीम आहे गव्हर्नमेंटची, त्याच्यात त्यांनी इन्सेंटिव्ह प्रोत्साहन वाढवलेलं आहे. ह्याच प्रकाराने हे 9 स्टेट जे आपले उत्तर प्रदेश, हरियाणा, नॉर्थचे सगळे स्टेट्स आहेत तिथे फर्टिलिटी खूप जास्ती आहे. अजून स्त्रियांना 4 ते 5 प्रेग्नन्सी होतात. तिकडे ही स्कीम चालू केली आहे. त्यामुळे असं वाटतंय की आता त्याचा फायदा होईल आणि येतील पुढे पुरुष. बरोबर. बरं, शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर तर विद्यार्थ्यांना फॅमिली प्लॅनिंग एज्युकेशन म्हणा किंवा फॅमिली लाईफ एज्युकेशन याच्याबद्दल माहिती देणं गरजेचं आहे, म्हणजे लैंगिक खबरदारी, लैंगिक संरक्षण. तर तुम्ही आता अनेक NGOच्या मार्फत छान सेवा करता, समाजकार्य करता, तर तिथे काही उपक्रम राबवता का आपण?
हो, आम्ही भरपूर काम करतो. NGOजमध्ये ज्या प्युबर्टीच्या मुली आहेत त्यांना पण लैंगिक जागरूकता म्हणजे सेक्स एज्युकेशन हे देणं खूप महत्वाचं आहे. कारण त्यांना बेसिक गोष्टी पण नसतात माहिती. मेन्स्ट्रुअल हायजीन, पिरियडमध्ये काय काय वापरू शकतो, काय चांगलं काय वाईट, आणि जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिजेस आहेत म्हणजे लैंगिक इन्फेक्शन जे होतात हे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. हे व्हायरसनी होऊ शकतं, बॅक्टेरियानी होऊ शकतं, त्याचे खूप कॉमन आहेत, पण हे सगळे क्युरेबल आहेत, त्याला ट्रीटमेंट आहे. पण ह्याची माहिती असणं लहान मुलींना सुद्धा खूप गरजेची आहे. तर स्कूल्स, कॉलेजेस ह्याच्यामध्ये आम्ही खूप अवेअरनेस टॉक्स घेतो. कारण तिथपासून जर माहिती सुरू झाली तरच ती पुढे जाईल. आणि ओपनली बोलणं ही खूप काळाची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आजकाल सगळी इन्फॉर्मेशन ह्या मुलांना खूप इझिली मिळते, जी खूप चांगली गोष्ट आहे. त्याची चांगल्या प्रकाराने जर उपयोग केला तर फॅमिलीमध्ये सुद्धा मोठी बहीण असेल, कोणी मोठी चुलत बहीण असेल, तर त्यांनी तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे की छोट्या बहिणीला समजवायचं. घरातल्या घरात, प्रत्येक घरात जर सुरू झालं तरच ती जागरूकता पसरू शकते. बरोबर. बरं डॉक्टर, हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. तसं पाहिलं तर हा विषयही महत्वाचा आहे, प्रत्येक प्रश्नच महत्वाचा आहे. पण मला आणखीन एक हा महत्वाचा वाटतो की नीट काळजी न घेता जर शरीर संबंध ठेवलेत तर काही रोग पसरू शकतात का? असे खूप रोग आहेत जे संबंधा थ्रू स्प्रेड होतात, म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड म्हणतो आपण त्याला. तर असे कॉमन HIV तर तुम्ही ऐकलं असेल. हेपॅटायटिस B हा पण एक खूप कॉमन सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज आहे. पण ह्या सगळ्या इन्फेक्शन्सला, हे सगळे व्हायरल इन्फेक्शन आहेत, व्हायरसनी स्प्रेड होतात, पण त्याचा मोड ऑफ स्प्रेड सेक्शुअल ट्रान्समिशन आहे. तर संबंध ठेवण्यामुळे होतं ते. तर त्याच्यासाठी खूप इझी ट्रीटमेंट आहे, फक्त गोळ्या औषधांनी होतं. पण ते होऊ नये म्हणून आपण प्रिव्हेन्शन घ्यायला पाहिजे. तर ह्याच्यात मला सांगायचंय की कॉन्डम ही जी साधनं आहे त्यांनी कॉन्ट्रासेप्शन म्हणजे संतती नियमन तर होतच, पण सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन पण कमी होतात. बरोबर. आणि आजकाल आपण बघतो ना की कमी वयामध्ये मुलांना BP, शुगर, थायरॉइड असे आजार आहेत, बैठी जीवनशैली आहे, उशिरा लग्न करणं, उशिरा मूल होणं, मग कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. आणि कुठेतरी व्यायामाचा अभाव आहे, लॅपटॉप सतत जवळ असतं. तर कुठेतरी जीवनशैली आपली परफेक्ट असायला हवी. तर यावर काय सांगाल आपण? ह्यावर एकच मला म्हणायचंय की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे काय. आपलं खाणं पिणं व्यवस्थित पाहिजे, जंक फूड कमी खायला पाहिजे, शुगर इनटेक जे आपण गोड पदार्थ खातो, सगळ्यांनाच गोड आवडतं, पण गोड शुगर बॉडीसाठी चांगली नाहीये. प्रोटीन इनटेक वाढवायला पाहिजे, कार्बोहायड्रेट इनटेक कमी करायला पाहिजे. हेल्दी डाएट खूप सोपी गोष्ट आहे. घरचं नॉर्मल जेवण आपले आजी आजोबा खात आहेत आणि त्यांना अजूनही काही प्रॉब्लेम होत नाही. आणि एक्सरसाइज डेली 30 ते 45 मिनिट एक्सरसाइज हे मस्ट आहे कुठल्याही एज ग्रुपसाठी. ह्या दोन्ही गोष्टी केल्या तर काही प्रॉब्लेम येत. जाता जाता काय मेसेज द्याल? हा एकच इम्पॉर्टंट मेसेज मला द्यायचा आहे की प्रत्येक गर्भधारणा ही हवीशी पाहिजे, नको अशी एकही प्रेग्नन्सी नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे डॉक्टर, कुठल्याही देशाचं सामाजिक स्वास्थ्य हे निकोप स्त्री पुरुष संबंधावर अवलंबून असतं आणि लोकशिक्षण इथे गरजेचं ठरतं ना. म्हणजे हे संतती नियमनाची जी ही माहिती आहे, फायदे आहेत, हे जनसामान्यांच्या मनामध्ये रुजवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी अधिकाधिक सकारात्मक पावलं पडणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जर आपलं राष्ट्र, भारत देश जर एक स्वयंपूर्ण, कणखर, बलशाली बनवायचा असेल तर ही जी साधनं आहेत त्याचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे. आणि आपण या विषयावर खूप छान चर्चा केलेली आहे आणि छान मुद्दे सगळेच कव्हर झाले. या आशेसह आपण आता ही चर्चा इथेच थांबवूया. डॉक्टर यामिनी काळे मॅम, खूप छान मार्गदर्शन केलं. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीनं आपले आभार. धन्यवाद. नमस्कार.